कोरोना व्हायरसचा फैलाव भारतातही होतो आहे। शिंक, खोकला यातून हा व्हायरस पसरतोय। त्याला अटकाव करण्यासाठी मास्क वापरणं अतिशय गरजेचं आहे। मात्र या मास्कचा कृत्रिम तुटवडा भासतो आहे। याबद्दलचा प्रश्न बडनेराचे आमदार रवी राणा यांनी विधानसभेत उपस्थित केला। कोरोना व्हायरल हा आपल्यासाठी अत्यंत गंभीर हा आजार आहे आणि परदेशातून आलेला आजार कोरोना व्हायरल अध्यक्ष महोदय हा आपल्या देशामध्ये हळूहळू प्रवेश करत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय या व्हायरलच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं N95 जे मास्क आहे 3 लेअरचं ते मास्क अध्यक्ष महोदय कुठल्या मेडिकलमध्ये मिळत नाही आहे। मोठी कमतरता त्या मास्कची मेडिकलमध्ये असल्यामुळं आपल्याला N95 जो मास्क आहे 3 लेअरचा अध्यक्ष महोदय तो मास्क प्रत्येक मेडिकलमध्ये उपलब्ध झाला पाहिजे, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मिळाला पाहिजे। हे सुद्धा आपल्याला महत्त्वाची बाब लक्षात घेण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं परदेशामध्ये जाण्यासाठी अनेक आपल्या देशातल्या लोकांनी बुकिंग केलेलं आहे आणि क्रूज आणि फ्लाईटच्या माध्यमातून जे लोक परदेशात जाण्यासाठी त्यांनी जे बुकिंग केलेलं आहे ते अध्यक्ष महोदय रद्द केलं पाहिजे आणि जे आपल्या क्रूजच्या माध्यमातून आणि एअरलाईनच्या माध्यमातून जे लोक बाहेर जातील त्यांचे जे एजंट आहे त्यांनी जे सगळ्या लोकांना सूचना केलेल्या आहे, जर तुम्ही गेले नाही तर तुमचे पैसे बुडतील, तर त्याच्यावर सुद्धा आपण शासनातर्फे जे आपले एजंट आहे त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे की हे तिकिटाचं डेट पुढे वाढवून आपले जे पॅसेंजर आहे बाहेर जाणारे त्यांचे तिकिटासुद्धा डुबले नाही पाहिजे, त्यांचे पैसेसुद्धा डुबले नाही पाहिजे आणि त्यांना पुढे 2-3 महिन्यानंतर आपल्या भारतातला जो जाणारा नागरिक आहे परदेशामध्ये तो सुद्धा थांबला पाहिजे आणि परदेशातून येणारी ही बिमारी आहे हे सुद्धा थांबली पाहिजे। म्हणून अध्यक्ष महोदय या संदर्भात सरकारने ज्या बुकिंग एजंट जे आहे त्या एजंटला सुद्धा निर्देश दिले पाहिजे की आपल्या डेट पुढे ढकला आणि आपल्या देशातले नागरिक जे परदेशात चालले त्यांना थांबवलं पाहिजे, यासाठी सरकारने पाऊल उचललं पाहिजे।